उद्धव ठाकरे यांना सहानुभूती असती तर लोकसभेच्या निवडणुकीत दिसलं असतं, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. थेट लढतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांचा पराभव झाला नाही, असं देखील चव्हाण यांनी म्हटलं. ही सिंपती आहेत तुम्हाला होती असं वाटतं? कारण बघा, उद्धव ठाकरे नाही म्हटलं म्हणजे त्यांना ऑफिशियली जरी तुमच्या पक्षाचा प्रचाराचा चेहरा नसले तरी महत्त्वाच्या सभा अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे हे चेहरा होते निवडणुकीचा. शरद पवार सिंपती असते तर त्यांच्या परफॉर्मन्समध्ये ते दिसलं असतं, पण त्यांचं परफॉर्मन्स एवढं म्हणावं तितकं चांगलं झालं नाही. त्यामुळे सिंपती असती तर मग ज्यांच्या थेट निवडणुका एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या झाल्या तिथं देखील निर्णायक असा पराभव एकनाथ शिंदेचा झाला नाही. तर टू द पॉइंट मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ही संपूर्ण मुलाखत आज रात्री 10:30 वाजता तुम्ही पाहू शकता. म्हणजे अशी एक चर्चा की आता झालं, माफी मागितली, सरकारने चूक कबूल केली एक प्रकारे, तर हा मुद्दा उद्या त्याच्यावर तुम्ही राजकारण करताय मुद्द्याचं. हा मुद्दा जर महाराष्ट्रात झाला तर राजकीय पक्षांनी काय मौन पाळून बसायचं का? यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल तर सगळ्या मंत्रिमंडळाचा राजीनामा घेतला पाहिजे. शिवसेना हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे. नाही, महाविकास आघाडी हाच चेहरा आहे. तुम्ही नुकतेच जरांगे पाटलांना भेटून आलात. जरांगे पाटील फॅक्टर हा तुमच्या कामाला आला का? त्यांना जर वाटलं की कोणीतरी आपल्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतो, कोणीतरी आपल्याला फसवलंय, अशी त्यांची जर भावना झाली असेल तर तो त्याच्या विरुद्ध ते स्टँड घेणारच.